कारण या देशाला ते अन्न पुरवण्याची दमक ती शेतकऱ्यात आहे, ते कुणाच्या मध्ये नाही. म्हणून तुम्ही शेतकरी असताना तरी लावू नका. शेतकऱ्याला आपल्या देशाला लॉकडाऊन असताना 2 वर्ष फुकट बसून खाण्याच्या सगळ्या इंडस्ट्री बंद होत्या. फक्त एक इंडस्ट्री चालू होती, ती म्हणजे शेतकऱ्याची इंडस्ट्री चालू होती. म्हणून मी या ठिकाणी सांगतो की कोण काही असू द्या, आपला हुद्दा लहान असू द्या, मोठा असू द्या, कोण काय करत नसू द्या, पण या ठिकाणी व्यक्त होण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. कारण आपण या ठिकाणी 20 वर्षानंतर भेटलेलो आहोत. कळलं पाहिजे ना आपण काय करतो ते, की आपली प्रगती कुठवर गेली नाही कळलं पाहिजे. तर त्या स्नेह मिळावा, आपण स्नेह मिळावा केला त्याला वापर ठरणार. आज काय ठिकाणी कोण पुण्यावर आलेला आहे, कोण कर्नाटकातनं, कोण पिढीमधनं. जो वेळ काढला, जो वेळेला महत्व देतो, तो खरा विद्यार्थी ठरला जातो. आज आपल्या वर्गाची संख्या होती 1400, त्याच्यामध्ये या ठिकाणी जे उपस्थित झाले त्यांना खरं शाळेचं महत्व, शिक्षणाचं महत्व कळलं असं मी त्या ठिकाणी वापर ठरल्याशिवाय राहणार नाही. कारण वेळ काढणाऱ्या कोण नोकरी असतील, कोण सरकारी असतील, कोण खाजगी असतील, कोण सरपंच असेल, कोण राजकारणात असेल, कोण अनेक काय ना काय करत असतील, पण त्या ठिकाणी वेळ काढणे आणि येण्याचं महत्व कळलं. आणि आपले शिक्षक सुद्धा आज रिटायरमेंट होऊन बरेच वर्ष झाले तरी सुद्धा या ठिकाणी येण्याचं काम त्यांनी केलं, म्हणून त्यांनाही मी धन्यवाद देतो. कारण आज वय जात झाल्यानंतर या जगाचा तडाखा खूप आहे, तरी त्यांनी येण्याचं कष्ट उचललं. खूप छान वाटते की सर या ठिकाणी आले, विद्यार्थी आले, विद्यार्थिनी आले. आता काय ठिकाणी कोण मुंबईला असेल, एक जर आले त्यांच्या काय कारणावस्तव आलेलं नाही, पण त्यांचंही स्वागत असेल, पुढल्या वर्षी येतील अशी आशा करतो. आणि जीवनामध्ये काय करत असताना 20 वर्षामध्ये आपण काय उलाढाल केली, आपण काय केले, काय साध्य केले, या ठिकाणी सांगण्याचं काम ही आम्ही विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. कारण आता विद्यार्थी आपण प्रौढावस्थेत आलेलो आहोत. लक्षात प्रौढावस्थेची जाणीव ही तुम्हाला आम्हाला असली पाहिजे. कारण ती जाणीव असेल तर वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्ही जगू शकता. वया 60 नंतर तुम्हाला जर आणखी कष्ट करायचं असेल तर तुम्ही कष्ट केलं तर वया 60 नंतर तुम्ही बसून खाऊ शकता. नाही तर तुम्ही 60च्या पुढे आता कष्ट करायला अनेक लोक आहेत, तसं त्या पद्धतीने आपल्याला काबाड कष्ट करावं लागेल. म्हणून मी या स्नेह मेळाव्यानिमित्त सांगतो, आज शाळेची सुधारणा झाली आहे, खूप छान वाटते. झाडे हॉल झालेला आहे हा मोठा. दाजीलाही धन्यवाद देतो, कारण शाळेची शाळेची व्यवस्थापन एक नंबर केला, म्हणून टाळ्या वाजवून त्यांचं या विद्यार्थ्यांनी असंच स्नेह व्हावा, आपले नंबर एकमेकांना देऊन आपल्या अडचणी एकमेकांना शेअर करण्याचा प्रयत्न करावा. समजा सगळ्यांना आर्थिकच अडचण नसतं असं काही नसतं, पण अडचणी अनेक असतात. त्या अडचणी एकमेकांना सहकार्य करतात, त्याच्यामधून मार्ग निघल्याशिवाय राहत नसतो. आज मित्र सर्व भेटला, आज सर्वांनाच खूप छान वाटतं का तुम्ही सांगा. आपण भेटल्यामुळे आपण थोडेफार सगळे कामानिमित्त जिकडे तिकडे गेलेले असतात. सर आले, मला भारी वाटलं, त्याच्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद देतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सुनील चौगुले आपल्या संस्थेचे शिक्षक आदरणीय पोलीस त्यांच्या ठिकाणी आपण त्याच्या टाळ्यावर स्वागत करूया. पोलिसांना सत्कार संदेश बळी यांनी करावा. आपल्या ग्रुपचे संस्थापक त्यांनी जी कन्सेप्ट मांडली, संकल्पना मांडली, आणि कार्यक्रमाचं मॅनेजमेंटही त्यांनीच केलेलं आहे, मग त्यांचंही त्या ठिकाणी टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करू. सर ते चांगले हल्ला नाही आला पाहिजे तुझा मस्त सावली पडणार आहे. यानंतर सुनील चौगुले आपले मनोगत व्यक्त करतील. मी सुनील चौगुले
माझं शिक्षण MA झालेलं MA इंग्लिश. मी 12वीपासून पोलीस भरती तयारी करत होतो. BA मध्ये असताना माझं 1 मार्कानं सिलेक्शन झालेलं, रिजेक्ट झालं. नंतर मी भरपूर प्रयत्न केले जॉबसाठी, तरी पण मला जॉब भेटल्यानंतर मी प्रयत्नातच मला फायनान्समध्ये जॉब लागला सुरुवातीला. फायनान्स नंतर मी आता HDFC बँकेत जॉबला BA करत असताना मी जॉबला लागलो होतो. आता 12 झालं मी जॉब होतो. HDFC बँकेमध्ये एरिया कलेक्शन माझी पोस्ट आहे. उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्हा माझ्याकडे आहे. माझं 2015 साली झालं. कर्जाकडे चौगुलीचं नाव आहे. जर शिक्षण उच्च शिक्षित आहे, MSc आहे, बायोटेक्नॉलॉजी MSc केलेलं, तरी तिला जॉब लागायला मी करू दिलं नाही. कारण घरच्या मुलांसाठी वेळ दिला पाहिजे की माझ्या त्यांच्यामुळे म्हणून मी तिला जॉब करून दिलं नाही. माझी स्वतः मी शेती सुद्धा करतो. माझी द्राक्षाची बाग आहे. मला 2 मुले आहेत, एक मुलगी एक मुलगा. ते BSc इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेतात. कुठल्या गावात सांग ना? सासरवाडी असू द्या. एवढे इच्छा व्यक्त करतो की आपली गेट टुगेदर शेवटची नसेल तर येणाऱ्या पुढल्या मैत्रीचा अध्याय असतो. त्यामुळे शेवटची गेट टुगेदर ठेवू नये एवढीच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद सुनील. यानंतर आमचा स्पीकर सर या साईडला घ्या, त्यांनाच इथे घ्या. हां चमकाला खिडकी, खिडकी चमकत आहे. एक या साईडला या. नाही नाही राहू बास बास तुझं कमी करता येत. असू दे. मी पहिल्यांदा बोलते का मला बोलायचं येत असते का? माझे घरचं नाव भाग्यश्री अंबादास होता. घरचे उच्च शिक्षक BSc 3rd year कंप्लीट आहे. आता सुनीलनं सांगितल्याप्रमाणे घरच्याकडे मुलांकडे लक्ष देतात. घरचे 2 मुलं आहेत, पुण्यामध्ये आहेत. जॉब काय करतो? व्यवसाय करतो. थँक्यू आपण. नव्हता तरी पण पुढाकाराने स्वतः काय सुरुवातीला स्वतः पुढाकार घेऊन गेल्यानंतर आपण गेट टुगेदर करू. मी सुरुवातीला पैसे देतो. तर ह्याच्यातून सुरुवात झाली. याच्यानंतर सगळ्यांनी पुन्हा जमा करायला सुरुवात केली. टाळ्या वाजवून अभिनंदन करून. हां हां बरोबर आहे. माननीय अध्यक्ष, सन्माननीय प्राचार्य गायकवाड सर, सर्व आदरणीय शिक्षक, सगळे सहकारी, या सगळ्याचे प्रथम मी स्वागत करतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. आदरणीय गुरुजन, उपस्थित मान्यवर, सर्व मित्र मैत्रिणींनो, 2006चे बॅचचे इयत्ता 10वीचे विद्यार्थी गेट टुगेदरच्या निमित्ताने सर्वजण सुवर्ण क्षणाची साक्षीदार या स्नेह मेळाव्यात उपस्थित आहोत. आणि याची प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. सर्व गुरुजनांना वंदन करून नतमस्तक होतो आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो. आई वडिलांनंतर जर कोणी आपल्या आयुष्याला आकार देण्याचे काम केले असेल तर ते म्हणजे आपले गुरु. आणि घरानंतर जर कोणी कोणती वस्तू आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवत शिक्षणाची ज्ञानमृत पाहत असेल तर ती वास्तू म्हणजे आपली शाळा. म्हणून मला म्हणावंसे वाटते, आवडते मग मनापासून शाळा, आवडते मग मनापासून शाळा, लावी ते लळा माऊली व्हा. शाळेत असताना सर वाटायचं, शाळेत असताना सर वाटायचं मोठं व्हावं, शाळेत असताना सर वाटायचं मोठं व्हावं, कॉलेजला जावं. पण मोठे झाल्यावर कळाले खरे सुख तर शाळेतच होते. हे कळायला खूप उशीर लागला. आयुष्याच्या वाटचालीत आम्ही सगळे स्थिर झालो
उद्दिष्टावर झालो तरी शाळेची कुठली तरी ऋण आपल्यावरती आहे ही भावना सतत मनात येत असेल. आयुष्याच्या धावपळीत पुन्हा एकदा आम्ही हरपून गेलो. पुन्हा एकदा शाळेत जायचं खरंच का विसरून गेलो. नोकरी, व्यवसाय, नाती या साऱ्यात आम्ही गुरफटून गेलो. पुन्हा एकदा शाळेत जायचं खरंच का विसरून गेलो. कोण झाला इंजिनियर, कोण झाला पोलीस, कोण झाला शिक्षक, कोण झाला व्यावसायिक, कोण झाला कलाकार. आपापल्या क्षेत्रात आपण झालो रममान, पण खरंच शाळेत जायचं राहून गेलो. मात्र शाळा संपून खूप काळ उरला तरी आता पुन्हा एकदा शाळेत जायचंय. ज्याच्या छत्रछायेत जीवनाचे शिक्षण घेतले, जीवनाचे धडे गिरवले, त्या ज्ञान मंदिरात माता ठेवून पुन्हा एकदा नतमस्तक झाले पाहिजे. म्हणून पुन्हा शाळेत जायचे आहे. ज्या गुरुजनांनी आपल्याला घडवले, ज्यांच्या साथीने हसत खेळत एक वर्ग पुढे गेलो, सर्व बालमित्र मैत्रिणींना भेटायचे. म्हणून पुन्हा एकदा शाळेत जायचे. आजकालचं युग फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप यामध्ये गुंतले. तुम्ही काय आणि मी काय सगळे त्यामध्ये. खरं सांगू बालमित्र मैत्रिणींनो, शाळा ती शाळा आणि वर्ग तो वर्ग. तुमची कितीही प्रगती होऊ द्या, 4K 2K याला काही अर्थ नसतो. पण एखादा मित्र मैत्रीण खूप वर्षांनी भेटलो, मग ते भाजीच्या बाजारात का होईना तो आनंद काही वेगळा असतो. आदरणीय छात्र सगळ्यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्या सर्वांचं स्वागत करू. आपल्याला त्यांचा सत्कार या ठिकाणी आपल्याला गेट टुगेदर करायचे, 4-5 जण नेहमी भेटायचे. मग म्हटलं सर्वांनीच का नाही भेटायचं. आमच्यातल्या एकाने पुढाकार घेऊन नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि सर्वांना ग्रुपमध्ये सामील केलं. मग सुरू झाला एकमेकांचा संपर्क. हा प्रपंच 1 वर्ष चालू होता. ग्रुपच्या माध्यमातून काय होईना सर्वजण एकमेकाला ओळखायला लागले. मग ठरलं आता आपला एकत्रित कार्यक्रम झालाच पाहिजे. आदरणीय गुरुजनांना भेटण्याची व शाळेला भेटण्याची ओढ तेव्हापासून होती. आपल्याला शिकवणारे शिक्षक आज काही आहेत, आज काही आहेत नाही, पण आठवण सर्वांचीच येते. कार्यक्रमाचा वार ठरवताना तारीख पे तारीख यात वेळ फार गेला. शेवटी आजचा दिवस उजळला. आजचा दिवस म्हणजे सुवर्णचंद्राची साक्षीदार होण्यास समाज भाग्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, संयोजन करण्याची जबाबदारी आपल्यातलीच काहींनी आपल्या खांद्यावरती घेतली. गेली 15 दिवस नियोजनासाठी एकमेकांच्या संपर्कात होतो. कार्यक्रमाचा दिवस ठरला, पण आज तर मला पहाटे 4 वाजल्यापासून झोप येईल. शाळेला येण्याची ओढ होती, इच्छा होती, मलाच काय सर्वांना तीच काय होती. आजचा दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. कारण आज आपल्या शाळेच्या प्रांगणात गुरु शिष्याचा संवाद होणार आहे. बालपणीच्या मित्रमैत्रिणीच्या भेटी होणार. शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि सगळ्यांना एकत्र भेटून आनंद सेलिब्रेट करण्यासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. तर सगळ्यांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. छोटीशी कविता आहे. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा, पाव्यातला सूरज जैसा ओठातून वगळावा, जिजोनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा, पाव्यातला सूरज जैसा ओठातून वगळावा. धन्यवाद. मी स्वतःचा माझी स्वतःची ओळख देतो. मी मलिना मध्ये आपल्या प्रशालेमध्ये 5वी मध्ये शिकलो. नंतर मी अकोलकोटला शाळेत गेलो. परत मी 11वी मी ह्याच कॉलेजमध्ये गेलो, आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये. आता सध्या माझे लग्न झालेलं आहे. मला 2 मुलं आहेत. माझे घरचे देखणे तालुका सोलापूर इथले आहेत. माझं स्वतःचं शिक्षण MA झालेलं आहे. घरच्यांचं 10वी झालेलं आहे. 2 मुलं आहेत. माझा ऑटो रिक्षा मी स्वतःचा आता सध्या चालवतो आणि एक गाडी 1 पुरुषने 4 किलोमीटर आणि चिंचेचा, आंब्याचा, चप्पलचा असं माझे साईड बिझनेस आहे. ते बघत मी आमची सगळी जॉईंट फॅमिली आहे. मी हाय त्याच्यामध्ये आनंदी आहे. समाधानी राहणं महत्वाचे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, आपल्याला काय गोष्ट की आपण आपल्या आनंदाने आणि समाधानी आपण
आपल्याला त्याच्यामध्ये दुःख पाहायला नाही पाहिजे की बाबा मी हे झालं नाही, मी ते झालं नाही. दुसरी बाजू आपल्याला जवळ चालत लागणार नाही. शेवटी आपली परिस्थिती त्या त्या काळाचा तो वेळ असतो, पुस्तक असतो, त्या सगळ्या घटना आपल्या घरची परिस्थिती बघावी लागते. ह्या कारणाने आपल्याला ते ठरवून चालावं लागते. तर सर्व विद्यार्थी मित्रांचे आणि सर्व शिक्षक आले पुनश्च सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे भाषण संपवतो. कुठंच स्टेजवर बोललो नाही, पण इथं मला एक बोलावंच म्हटलं, काय चुकून मला शब्द घेण्यासाठी मागं. धन्यवाद वल्लीनाथ. यानंतर आपले ज्येष्ठ शिक्षक आदरणीय कापरे सर यांचा सत्कार या ठिकाणी संतोष पवार सर यांनी करावा. ते पण सरच आहेत, सोळशे प्रचारामध्ये शिक्षक म्हणून ते जॉईनिंग आहेत. तर या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा सत्कार संतोष पवार यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. यानंतर आपल्या संस्थेचे संचालक अमोल चौगुले, अमोल चौगुलेचा सत्कार आपले मध्ये ड्रायव्हर म्हणून लागलेले पांडुरंग टोके यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. यानंतर मुलीमधून सपना मतकदे नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित शिक्षक, येथे जमलेले सर्व मुलं आणि मुली, आज खूप छान वाटत आहे की इतक्या दिवसातून आपण सगळे इथे भेटत आहोत. हा कार्यक्रम जवळजवळ 6 महिने झालं. डिसेंबर महिन्यापासून सर्वजण कुठे ग्रुपवर चर्चा करत आहे की आज घ्यायचा कार्यक्रम, उद्या घ्यायचा, परंतु तो दिवस आज उजाडला आणि आम्ही इतकी धडपड करून आज आलोय, पण तरी सुद्धा मुलींची संख्या कमी आहे. त्याच्यामुळे थोडंसं हे वाटतं मला एवढे शिक्षक आले, त्यामुळे खूप छान वाटलं की एवढं वय होऊनही सर्व शिक्षक उन्हाच्या ह्याच्यामध्ये एवढा प्रवास करून इथं आमच्यासाठी येणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्यामुळे खरंच सर्वांची मी आभारी की सर्वजण इथं आले. आता बोलण्यासारखं बरंच काय काय म्हणजे मला एक बोलावं असं वाटतं की आमची घरची परिस्थिती नव्हती, म्हणजे हे आर्थिकची, पण सर्व शिक्षकांनी खूप मदत केली मला. जर सहलीला वगैरे जायचं झालं, पैसे नसायचे तर तांबोळी सर प्रत्यक्ष वैयक्तिक माझ्या आईला येऊन भेटायचे आणि म्हणायचे की नाही आणि जेवढे शिक्षक आहेत, मी आजपर्यंत आपल्या शाळेत जेवढे शिक्षक आहेत अशा शिक्षकातून कुठल्याही शाळेत नाही पाहिले. कारण प्रत्येक जणांनी इतकं छान म्हणजे असं शिकवलं. म्हणजे आमच्याच मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळेतले विद्यार्थी शिक्षक बघितलं असं वाटतं आमचे शिक्षक किती छान होते, पण त्यावेळेस आम्हाला त्यांचं महत्व कळलं नाही. आम्ही पण असंच म्हणजे जाऊ दे गुरु असं करत करत केलं.
धन्यवाद स्वप्ना, आपला परिचय या ठिकाणी दिल्याबद्दल. काय घडतील असं त्यांना मी शुभेच्छा देतो. धनुर्विद्यामध्ये गोल्ड मेडल देशाच्या वतीने त्यांनी नेतृत्व करावं असं त्यांना मी शुभेच्छा देतो. यानंतर अल्ताफ मुलांनी या लवकर या. अनावात जेव्हा मार्च होऊन 20 वर्ष झाली, लवकर या. पाणी पाहिजे. आता पुन्हा मुलांनी मी आता पुण्याला राहायला आहे. मी त्यावेळेस पण बोलत होतो, आता पण माझ्या नंतर मला काय जास्त बोलायला होणार नाही. माझ्या घरच्यांचं नाव कौशल मुलांनी आहे. मला 2 मुलं आहेत. ते आता पुण्यामध्ये राहायला शेराबाई बांधकाममध्ये शाळा आहे. 6वीला आहे, 5वीला आहे. माझा व्यवसाय मी इलेक्ट्रिकमध्ये काम करतो. जॉब यानंतर आर्गे ज्योतिराम आर्गे. माझं नाव ज्योतिराम देवगारे आहे. मी मुळेच आहे. मी 1 वर्ष 2003 सध्या बालाजी कंपनीमध्ये काम करतो. डिफेन्स सेक्टर. हां बालाजी रायगडचं काम करतो. सध्या मी परवट आहे. 20,000 रुपये आहे. माझं लग्न नाही आहे. घरची परिस्थिती नव्हती. धन्यवाद आर्गे. 100% शुभेच्छा आणि पुरुषोत्तरामध्ये 100% होणार. एवढं दाखवताना मी आपल्याकडे सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आर्गे. 100% आम्ही प्रयत्न विस्तार प्रमाणात आम्हाला सांगितलं आहे. यानंतर भाग्यश्री घोष. आदरणीय व्यासपीठ आणि नमस्कार होते. आजचा हा दिवस खूप प्रयत्नानंतर आणि खूप अडचणीनंतर आला आणि शेवटी आम्ही सगळे भेटलो. खूपच आनंद झाला आणि काल रात्री सगळ्या गुरुवर्यांना फोन लावला तर पवार सर म्हणले की मला चालायला नाही येत बाबा, आता मी कसा येऊ. मोरे सर म्हणले डोळ्याला दिसत नाही, आता शरीर साथ देत नाही. हे ऐकून फार वाईट वाटलं की आपले गुरुजन वर्ग आता थकायला लागले. मग खूप मन भरून आलं. पण आज एवढे सगळे आमच्या एका फोनवर आले, त्यामुळे इतका आनंद झाला की काल आवाज ऐकूनच फार आनंद झाला आणि आज पाहून तर सरांना सगळ्यांना इथं खूपच आनंद झाला. त्याबद्दल त्यामुळे मनापासून धन्यवाद सगळेजणी ते आले. आणि मैत्रिणी आम्ही मुली सगळ्यांनी भेटायचा खूप प्रयत्न केला, पण प्रत्येकाच्या घरच्यांची अडचण, कोणाचं काय असं वेळ टाळण्याचा दिवस शेवटी आला आणि आपण इथं भेटलो. त्याबद्दल सगळ्या मित्रमैत्रिणींचे धन्यवाद. शाळेची शिकवण जी मिळाली ती आयुष्यभरासाठी. इथे फक्त आम्ही अभ्यासच नाही शिकलो, तर आयुष्यभराचे धडे आम्ही इथे घेतले. प्रत्येक विषयाची आवड प्रत्येक सरांनी निर्माण करून दिली. पाटील सरांनी गणिताची आवड, तांबळे सरांनी गणिताची आवड, मागडे सरांनी मराठीची आवड करून दिली. धुमाळ सरांनी इंग्रजी विषयाची, मॅडमनी इतिहास विषयाची, नागरिकशास्त्राची आवड करून दिली. आजही ते वर्ग आठवतात, आजही ते धडे आठवतात आणि परत त्या वर्गात परत त्या बेंचवर बसण्याचा तो आजचा दिवस आला. यातच मला खूप आनंद वाटला. आम्ही सगळेजण खूप लांबून आलो, मैत्रिणी मुंबईवरून, पुण्यावरून. आम्ही हा दिवस ठरवला होता की आम्ही भेटणारच आणि आज आम्ही भेटलोच. त्यातच माझा खूप आनंद आहे. मी माझा परिचय
नियोजन हुकलेलं वाटतं. काय ते बोलायचं होतं पुणे पण ते असं काय. नाही पुण्यात केलं BSc यानंतर हरिचंद्र भुसारे. नमस्कार सर, मी हरी ज्ञानेश्वर भुसारे, मी राहणार ओळेगाव, तालुका दक्षिण सोलापूर. मी सध्या आता मेन्स पार्लर आहे माझं. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. माझं लग्न झालेलं आहे. तेजश्री हरी भुसारे. यानंतर अस्थिनी शिंदे ही या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे आणि परिचय देणार आहे. अस्थिनी शिंदे. आदरणीय व्यासपीठावरील शिक्षक वृंद आणि इथे जमलेले माझे सगळे वर्गमित्र मैत्रिणी सगळेजण एकत्र आला, त्यामुळे त्यांना पाहून सगळ्यांना पाहून आनंदी आहे आणि त्यांचे आभार पण व्यक्त करते आले. आमच्यासारखी भरपूर दिवसापासून ठरत होत्या, पण आज योग आला. सगळ्या शिक्षकांना पाहून चांगलं वाटतंय थोडंफार. काय काय आले नाहीत. आता जास्त सांगायचं म्हणलं तर जवमोठे सर वगैरे शिकवायचे. त्यांचा इतिहास भूगोल विषय होता, मग ते शिकवताना पुस्तक हातात घेत नव्हते. मग आम्हाला वाटायचं हे बघून पण शिकवत नाही, असं शिकवते काही राहतं काही त्यांच्याकडून. पण जेव्हा आम्ही डीएडला होते तेव्हा पाठ असायचे ना, मग तेव्हा इतिहास भूगोल शिकवताना तेव्हा पण पुस्तक अलाउड नसायचं. मग तेव्हा समजलं की बाबा शिक्षकांना ते असं परफेक्टच असावं लागतं. त्यामुळं आणि रजपूत सर वगैरे असं ते नाही म्हणून त्यांची मी आठवण काढते जरा. आता ह्या शिक्षकांना समोरासमोर बोलता वगैरे येते, आपल्या भावना पण व्यक्त करता येते, त्या शिक्षक नाही. आता मी माझा परिचय देते. अस्थिनी जगन्नाथ शिंदे, माझे तिकडचे नाव अस्थिनी संतोष धपाटे. ते आता GRP मध्ये हेड कॉन्स्टेबल आहे. मला दहिंदी उत्तर सोलापूरमध्ये दिलेलं आहे. मला 3 मुली आहेत. मी जॉब करत होते, पण माझ्या मुलींकडे लक्ष देण्यासाठी मी जॉब सोडलाय. मी आता हाऊसवाईफच आहे सध्या. संदेश मुले. नमस्कार, माझं नाव संदेश मुळे. मी कासेगावचा रहिवासी आहे, तुम्हाला माहीत असेल. म्हणजे माहीत नसेल तर तेही सांगा. तर एकूणच आनंद किती होतं शब्दात नाही सांगू शकत. प्रत्येक जण व्यक्त करत आहे, म्हणून शब्दात व्यक्त होण्यापेक्षा कृतीमधून व्यक्त करतात. आणि सोबत परिचय देतो. माझं पूर्ण नाव संदेश किशोर मुळे. माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं आहे. त्याच्यानंतर मी लॉची डिग्री पण घेतली. आता फक्त MBBS राहिलं, त्याला ॲडमिशन मिळालं तर तेही पूर्ण करेन मी. नाही, विनोद होता. आणि सध्या मुंबईला युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीज दादर इथं एका IT कंपनीमध्ये काम करतोय. आणि सोबतच माझी लिखाणाची आवड असते, तेही जोपासतोय. प्रयत्न करतोय, बाकी जे अनुभव येतात ते यायचा प्रयत्न करतोय. हा, तर सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची माहिती राहिली. माझं लग्न झालेलं 2021 साली लग्न झालं. बायकोचं नाव आहे अंकिता संदेश मुळे. ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे त्यांचं आणि एका इन्व्हेस्टमेंट कॅपिटल फर्ममध्ये सध्या काही नोकरी करतात. गाव सोलापूरचं आहे. त्यांचे वडील डॉक्टर आहेत, त्यांचं क्लिनिक आहे आणि सोलापूर. थँक्यू संदेश. या ठिकाणी परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल चुकली होती का असे ना. पाटबंधाऱ्याचे इरिगेशन कर मला चाललं पुढे. यानंतर अश्विनी कातकर यांनी परिचय आणि मनोगत व्यक्त करावा.
माझे मिस्टर सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत सध्या API म्हणून मुंबईत. आणि मी एक मुलीच आहे सध्या पोलिसात असते. मुली आहेत. माझं शिक्षण BA झालेलं आहे. ओके, थँक्यू. काय असेल या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं होतं, धन्यवाद. यानंतर आपले शिक्षण चौगुले. शेती प्लस माझं लग्न झालं आहे. घरच्यांचं नाव प्रतिभा श्रीशेष चौगुले, राहणार वगैरे, आणि 2 मुली आणि 1 मुलगा आहे. धन्यवाद शिक्षक. यानंतर दीपाली मुळे. माझा परिचय दीपाली मुळे. सासरचं नाव माझं दीपाली सचिन शिंदे. मी सध्या गृहिणीच आहे. मला 2 मुले आहेत, 1 मुलगा आणि 1 मुलगी. इथं आलेल्या सगळ्या सरांचं आणि विद्यार्थी आणि मैत्रिणींचं मी मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यांनी वेळ काढून इथे सगळ्यांनी आला त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करते. मला इथं सांगायची एकच गोष्ट आहे की वेळ काढला तर वेळ निघतो. आपल्या संसारातून आपल्याला वेळ निघणार नाही, पण त्यातून वेळ काढला तर वेळ निघतो. मनापासून इच्छा असेल ना तर आपण वेळ काढू शकतो. माझं म्हणजे मी माझ्या मावशीपासून ते शिकलेले. माझं लहानपणापासून मी 1.5 वर्षापासून हे गावामध्ये मला आई वडिलांच्या वेगळे म्हणण्यापेक्षा त्या गावातल्या आणि ह्या गावातल्या माणसांचा मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतो. कारण माझं बालपण सगळं इथे गेलेलं आहे. पण एका गोष्टीची माझी खूप ही आहे की माझ्या मावशीने मला लहानच मोठं केलं. मला खूप वेळा मला यायला सांगितलं इकडं, पण मी येऊ शकले नाही. आणि ज्यावेळेस माझी मावशी हे गाव सोडून गेली त्यावेळेस मी ह्या गावात आले. त्यात आता मी किती जर ह्या गावामध्ये आले तर माझी मावशी या गावात नसणार, ही आयुष्यभर माझी भरून राहणार. त्यामुळं आपला सध्याचा वेळ जे आहे ना तो वेळ सगळ्यांना द्या. आपले मित्रमैत्रिणी असू द्या किंवा आपले शिक्षक, ह्या शिक्षकांची सर कुठेच येणार नाही किंवा ह्या शाळेची सर कुठेच येणार नाही. आमची मुली पण म्हणतात ना तुमची शाळा तुम्हाला म्हणजे किती वाटते, आपुलकी किती वाटते, पण ह्या शाळेची सर येणार नाही. माझी मुलं म्हणतात तुझी शाळेसाठी किती किंमत शाळा, म्हणजे त्यांची शाळा तर वेगळी आहे, त्यांना वेगळा अनुभव आहे, पण ह्या शाळेची आणि ह्या सरांची सर कुठेच येणार नाही. त्यामुळे माझ्या मावशीला एक शब्द आठवतो. मला खूप वेळा तिने मला यायला सांगितलं, पण शब्द होता की ज्यावेळेस तुम्ही मी मेल्यावरच तू ह्या यायची तोपर्यंत येणार नाही. तसंच झालं. 5 दिवसांनी माझी मावशी गेली. त्यावेळेस मी 8-9 वर्ष ह्या गावात पाऊल टाकला. त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय. पण त्यामुळे जोपर्यंत आपल्यापाशी वेळ आहे ना तोपर्यंत वेळ सगळ्यांना द्या. तरच वेळ एकदा निघून गेली ना तर आपलं आयुष्य आहे ना आपल्यासाठी एक दिवस नक्की जगा. एवढं बोलून मी माझं मनोगत व्यक्त करते. थँक्यू दीपाली. दुःख वाटलं कारण मावशी किती वेळा येऊ शकली नाही. म्हणून मित्रांनो की वेळेला महत्व द्या. वेळ का ही करून आपली मैत्री जपली पाहिजे आणि मन जपलं पाहिजे. अशा पद्धतीने थँक्यू दीपाली. यानंतर आपले दोईल कादे यांनी म्हणून व्यक्त करा. माझे नाव गोविंद शिवाजी काळे, राहणार काशीगाव. मी सध्या माझी प्रगती शेती आहे, एकच द्राक्षाची बाग आहे. यावर्षी आर्थिक वर्ष शेतकऱ्यासाठी चांगलं गेले. बागेचे बी चांगल्या प्रकारे उत्पन्न झाले माझे लग्न झालेलं आहे. पत्नीचे नाव श्रीदेवी गोविंद काळे, औसा तालुका त्यांचे गाव आहे. 1 मुलगा 1 मुलगी. जवळ गाव आहे.
मुलगी योगिनीला श्रावणीला त्यावर्षी पहिल्या झाल्या. एवढ्याबद्दल बोलल्याबद्दल धन्यवाद. यानंतर सुनीता चव्हाण यांना मी विनंती करतो. गोविंदाने प्रगतशील बागायतदार आहेत. कशाला पाहुणे काय मी पाहुणा सगळ्या मला पण यानंतर पांडुरंग बोलगे नमस्कार सर्व शिक्षकांनी माझ्या मित्रमंडळींना खूप खूप शुभेच्छा देतो. प्रथमतः माझा परिचय देतो. मी पांडुरंग सुरेश टोके, राहणार कासेगाव. आता सध्या मी पनवेल RTO येथे कार्यरत आहे आणि माझ्या मिसेसचे नाव स्नेहा रंगमाळी. तिचे तांबोड हे गाव आहे आणि आम्ही सध्या तिथे जॉब आहे. जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, खूप दिवसांना आपण सर्वजण एकत्र झालो त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. असे सर्वांनी एकत्र येऊन गेट टुगेदर मोठा करावा. याच्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थिती राहून ज्या राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांची कॉन्टॅक्ट करून सर्वजण येऊन आभार व्यक्त करतो. सगळ्यांचे जे आले त्याचे आभार व्यक्त करतो, जे राहिले त्यांचे पण आभार व्यक्त करतो. माझे छोटेसे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अशोक कडे आदरणीय मान्यवर तसेच आदरणीय गुरुवारी माझा नमस्कार. माझे नाव सुनील पाटील, राहणार कोपरगाव, तालुका तुळजापूर. माझं लग्न झालेलं आहे. मला एक मुलगा आहे. शेती करतो आणि शेती प्लस निर्सापक कंपनीमध्ये डायरेक्ट मार्केटिंग जॉब करतो. मी मार्केटिंग सल्लागार म्हणून काम करतो. शेतकऱ्यांना औषधे देण्याचं, त्यांचं उत्पन्न वाढवून देण्याचं काम करतो. तसंच इतरांचं आरोग्य सुधारण्याचं पण काम करतो. मला खंत वाटते की जे आपले विद्यार्थी आहेत बाहेर गावावरून उपस्थिती लावलेली आहे, परंतु जे काशीगावचे जे आहेत त्यांची उपस्थिती फार कमी आहे. हे मला खंत अजून वाटत आहे. थोड्या पुढे मी माझी बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू पाटील. त्याची खंत बोलून दाखवली. गावातील असूनही गावातले आलेले आहेत, बरेच जण आलेले आहेत. सर काय त्यांच्या अडचणी असतील ते त्यांना माहिती, ते आलेले नाही. इंटिमेशन देऊन सुद्धा कोणी इन्व्हिटेशन देऊन आलेलं नाही. असू द्या. यानंतर महादेवी शिंदे नाही आहे. महादेवी तुकाराम डोंगरे आहे. मला 5 मुले आहेत. एका मुलीचं लग्न झालेलं आहे. मुलगी इथे शाळा शिकली, 11वी झाली. यानंतर रोजकरी आणि रोजकरी माझे नाव अनिल राजाधर लोचकरी, राहणार पुढे. माझ्या मिसेसचं नाव मनीषा अनिल लोचकरी. 2 मुलं आहेत आणि अविनाश आणि मनीषा. माझा व्यवसाय पुरुषांनी हार्वेस्टर उद्योग समूह आहे. पुन्हा जस्मिस हार्वेस्टर एजन्सी गेल्या 1 महिन्यापासून घेतलेली आहे. यानंतर शांताबाई मित्रे आपले मनोगत व्यक्त करा.
यानंतर लखन वाकर. नमस्कार. आज या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व भाऊबंधांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना नमस्कार करतो. आणि गेल्या 20 वर्षापूर्वी या शाळेतून एकमेकांपासून दूर गेलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना सुद्धा नमस्कार करतो. आणि ज्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना आहे गेट टुगेदरची त्या महापुरुषांना सुद्धा नमस्कार करतो. कारण वाटलं नव्हतं की परत आम्ही या ठिकाणी येऊ, भेटू, एकमेकांचे सर्व शिक्षक वर्ग भेटतील असं वाटलं नव्हतं. म्हणून त्या सुद्धा महापुरुषाला नमस्कार करतो. मी पांडुरंग विवेकानंद वानकर शेती व्यवसाय करतो, शेतीबरोबर दूधधंदा करतो. माझं लग्न झालेलं आहे. कोळीगावची मुलगी पार्वती नाव, 2 मुलं आहेत. आता एक पहिलीला जाते, एक युकेजीला जाते. धन्यवाद. यानंतर आपले संतोष पवार सर. प्रथमतः सर्वांना नमस्कार. माझे नाव संतोष पवार. माझं शिक्षण MA झालेलं आहे. मी सध्या रविकरण शिक्षण संस्थेमध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आणि माझ्या मिसेसचं नाव मेघा पवार, दैनवाडी तालुका अक्कलकोट हे त्यांचं गाव आहे. थोडक्यामध्ये माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. प्रथमतः विद्या व कलेची देवता माता सरस्वती, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथमतः त्रिवार वंदन. नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशाला कासेगाव येथे आज आपण शैक्षणिक वर्ष 2005-06 मधील इयत्ता 10वी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा कार्यक्रमासाठी या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत. स्नेह मेळावा म्हणजे काय? तर स्नेह मेळावा म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन संस्थेबद्दल, शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आनंदाचा, उत्साहाचा, ज्वलनेसाचा, प्रेमाचा, स्नेहाचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, गप्पा गोष्टी, शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्याचा दिवस म्हणजेच स्नेह मेळावा होय. सन्मान्य व्यासपीठावरील मान्यवर, संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य दिलीपदाजी चौगुले, संस्थेचे विश्वस्त सन्मान्य रामाप्पा चौगुले, शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य गायकवाड सर, माजी मुख्याध्यापिका निंबाळकर मॅडम, सन्मान्य मस्के सर, पाटील सर, मागाडे सर, सन्मान्य तांबळे सर, त्याचबरोबर कोळी सर, चापले सर, धुमाळे सर, मते मॅडम, सर्वांना प्रथमतः नमस्कार. त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व सहकारी मित्र मैत्रिणी, आज या ठिकाणी आपण शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यासाठी, एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत. हीच ती शाळा ज्या ठिकाणी आपण घडलो, शिक्षण घेतलं, जीवनमूल्ये अंगीकारले, त्यामुळं आपल्या जीवनाला दिशा मिळाली. आज प्रत्येक जण विविध क्षेत्रामध्ये कार्य करत आहे आणि हे करत असताना आपली खरी ओळख सुरुवात होते ती म्हणजे या शाळेपासूनच. खऱ्या अर्थानं संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य दिलीपदाजी चौगुले यांनी कासेगाव व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, ते उच्च शिक्षित व्हावे यासाठी त्यांनी स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस या शिक्षण संस्थेची स्थापना केली
दीप लावू जगे हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी या छोट्याशा वटवृक्षाचं या ठिकाणी या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर केलेलं आहे. प्रथमतः त्यांच्या प्रती आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे. त्याचबरोबर शाळेला या ठिकाणी मी आईची उपमा देऊ इच्छितो. कारण ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला घडवते, आपल्यावर संस्कार करते, आपल्या जडणघडणीमध्ये आपल्या आईचं योगदान मोलाचं असतं, त्याचप्रमाणे शाळेचे देखील तेच कार्य आहे. शाळेच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळतं, शाळेवर आपल्यावर संस्कार होतात, आपला सर्वांगीण विकास या शाळेच्या माध्यमातून साधला जातो. तर या शाळेच्या प्रती देखील कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सर्व शिक्षक खऱ्या अर्थानं ते मार्गदर्शक आहेत. ते आपल्या जीवनामध्ये दीपस्तंभाप्रमाणे काम करतात. त्यांच्यामुळं आज आपण विविध क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या कार्य करताना त्या ठिकाणी दिसत आहोत. संत कबीरदास आपल्या दोह्याच्या माध्यमातून म्हणतात, हरी उठे गुरु ठोर है, गुरु उठे नहीं ठोर. हरि यानी परमेश्वर जब हमसे रूठ जाते हैं, निराश हो जाते हैं, तो हमें गुरु का सहारा मिलता है. लेकिन जीवन में गुरु ही रूठ जाए तो हमें सहारा नहीं मिलता. म्हणजे गुरूंचं मोल हे आपल्या जीवनामध्ये अनमोल आहे, हे या माध्यमातून आपल्याला कळतं. त्याच आज या ठिकाणी जायचं तेवढंच सांगेन तुम्हाला की आपण जीवनामध्ये जगत असताना 5 प्रकारची ऋणामधून उतराई होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यामध्ये पहिलं ऋण आहे मातृऋण, दुसरं ऋण पितृऋण, तिसरं ऋण गुरुऋण, चौथं ऋण समाज ऋण आणि 5वं ऋण जे आहे ते मातृभूमी ऋण. यामध्ये पहिलं जे ऋण आहे मातृऋण, आज जागतिक मातृदिन आहे. प्रथमतः सर्वांना जागतिक मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माता आई आपल्या जीवनामध्ये आईचं मोल जे आहे ते अनन्य साधारण आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलं जातं. त्यामुळं आपण प्रत्येकाने आईच्या ऋणामधून उतराई होण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. दुसरं ऋण आहे पितृऋण. आपल्या पितरांचे, आपल्या पित्याचे आपल्यावर खूप ऋण असतात. ते आपले मार्गदर्शक असतात, ते आपले प्रेरणास्थान असतात. त्यांच्या विचारांचं अनुकरण आपण जीवनामध्ये करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या ऋणामधून सुद्धा उतराई होण्यासाठी आपण जीवनभर प्रयत्न केला पाहिजे. तिसरं ऋण गुरुऋण. असं म्हटलं जातं की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे प्राचीन काळापासून ग्रंथामध्ये आपल्या गुरूंना परमेश्वराचं स्थान दिलेलं आहे आणि हे गुरु आपल्या जीवनामध्ये दीपस्तंभाप्रमाणे काम करत असतात. त्यांनी दिलेली घालून दिलेली शिस्त, त्यांचे संस्कार हे आपल्याला किंवा त्यांनी जे आपल्यामध्ये रुजवलेली मूल्य आहेत ते आपल्याला जीवनभर उपयोगी पडतात. तर त्यांच्या सुद्धा ऋणातून आपण उतराई होण्यासाठी जीवनभर प्रयत्न केला पाहिजे. पुढचं गुण आहे समाज ऋण. समाजामध्ये वावरत असताना समाजामधून चांगलं काय वाईट काय याचा देखील आपल्याला बोध होतो. कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. माणसाला समोर राहायला आवडतं आणि मानवाचा सामाजिक विकास जो आहे तो समाजामध्ये साधला जातो. त्यामुळं समाजाचं देखील ऋण आपण फेडण्यासाठी नेहमी तत्पर असलं पाहिजे. शेवटचं ऋण आहे मातृभूमी ऋण. माता हीच भूमी. आपल्या अनेक क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानामुळं, बलिदानामुळं आपल्या भारताला, आपल्या महाराष्ट्र राज्याला स्वातंत्र्य मिळालं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी घालून दिलेला जो वारसा आहे तो आपल्याला जपायचा आहे आणि या मातृभूमीचं ऋण देखील फेडण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो.